कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक छोटीशी भेट माझ्याकडून। धन्यवाद। आणि मग फुगा आकाशात उंच 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 गेला आणि फुटला फुटला। ताई, आता गोष्ट नको, आपण काहीतरी खेळूया। खेळूया? ठीक आहे, तूच सांग काय खेळूया? आंधळी कोशिंबीर। चालेल। एक काम करूया, मला पट्टी बांध, मी तुम्हा सगळ्यांना पकडते। हो चालेल। चला। लीला, यू आर मॅजिकल। तू माझ्याबरोबर जितकी चाइल्डिश वागतेस तितकीच या मुलांबरोबर मदरली बिहेव करतेस। कधी कधी वाटतं तुझ्या वागण्याचा अंदाजच घेता येणार नाही मला कधी। आउट। बरं, आता सांगा, आता काय खेळूया? लंगडी। लंगडी? बरं, मग मी लंगडी घालते, तुम्ही पळा। चला। 1 2 3। आउट। आता आता तू लंगडी घाल, आम्ही सगळे पळतो। चल, देते। आता खेळ बास। चला, आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे। मावशी द्या। कोणाला हवाय फुगा? हो हो, सगळ्यांना देणार आहे। हा घे, तुला। ताई, आता आणखी काय खेळूया? आता आणखी काही नको, माझा टाइम अप झालाय, मला निघायला लागेल। पण त्याआधी मला सांगा, हे तुमचं खेळून झाल्यावर तुम्ही काय करणार आहात? चपाती भाजी। बरोबर, आणि भाजी सगळी संपायची। भाजी संपवलीत ना, तर ते अंकल सारखे व्हाल तुम्ही। बरं, चला निघते। ताई ताई, तू परत कधी येणार? येईन, लवकरच येईन तुम्हा सगळ्यांना भेटायला। बाय बाय। 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 काय झालं लीला? तू मला सांगू शकतेस
थोड्या वेळापूर्वी तू हसत होती, खेळत होती आणि आता तू रडतीस. काय झालं? हे जे मला कळतच नाहीये मला काय होतंय. म्हणजे छोटी छोटी मुलं एकटी आहेत ह्याचं वाईट वाटतंय की तुम्ही त्यांच्यासाठी इतकं सगळं करताय ह्याचं छान वाटतंय. आपण आतल्या वॉर्डमध्ये गेलो होतो ना, मी त्या 2 छोट्या मुली होत्या. त्यांना बघून मला माझ्या आणि रेवच्या लहानपणाची आठवण झाली. आम्ही सावत्र बहिणी असूनही इतक्या प्रेमाने कशा काय राहतो ह्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटायचं. त्या दोघी कशा एकमेकींना धरून होत्या, एकमेकींच्या मदतीने सगळ्या गोष्टी करत होत्या. तशाच होतो मी आणि रेव. तिच्यामुळे मला लहानपणी कधीच एकटं वाटलं नाही. तिने माझ्या आयुष्यात जो आनंद आणला, आज तुम्ही तो आनंद ह्या मुलांच्या आयुष्यात आणताय. हिला तुझं बालपण माझ्या इमॅजिनेशन पेक्षा खूप वेगळं आहे. आणि तुमचं माझ्या इमॅजिनेशन पेक्षा एनिवे, चला लेट्स गो. हे दोघं गेले कुठे असतील वहिनी? काही कळत नाहीये. हो ना, किती वेळ झाला. अरे काय चाललंय? किती वेळ अशाच उभ्या राहणार? पॅकिंग झाली का तुमची? मला तर इच्छाच नाहीये वहिनी बॅग भरायची. बघा ना, आता हे जे लीलाच्या सतत मागे पुढे करत असतात, तिला बाहेर पण घेऊन गेलेत फिरायला. क्रूजवर तर काय काय बघायला मिळणार आहे काय माहित. हो ना वहिनी, 2 तास झाले त्यांना जाऊन. एवढं काय बोलत असतील ते एकमेकांबरोबर? हिला थँक्यू. थँक्यू. हे जे तुम्ही अनाथ मुलांसाठी एवढं सगळं करता हे कळल्यावर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. मी काय, संपूर्ण समाजाने तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. तसं नाहीये. मी दरवर्षी अनाथ आश्रमात जातो, आई किंवा विश्वरूपला घेऊन. मला तिथे जायला आवडतं, पण एकट्याला नाही. आपण आता मित्र आहोत, त्यामुळे मला वाटलं की यावर्षी मी तुला घेऊन जावं. त्यात काय एवढं? मला खूप छान वाटलं. तुम्ही मला कधीही घेऊन जाऊ शकता. ज्या पद्धतीने तू तिथे हसत खेळत होती, त्या मुलांना खूप बरं वाटलं आणि त्या मुलांना बघून मला खूप आनंद झाला. त्यासाठी थँक्यू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.